काल नवऱ्याने खूप मोठी शेपूची जुडी आणली होती. मस्त हिरवीगार, फ्रेश आणि फक्त 20 रुपयामध्ये मोठी अशी शेपूच्या भाजीची जुडी आणली होती. माझ्या दोन्ही मुलांना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही. मग आता ह्या शेपूचं करावं काय? आम्ही दोघं नवरा-बायको शेपूची भाजी आवडीने खातो. पण आता एवढ्या मोठ्या जुडीची भाजी करणार, 2 टाईम खाणार. पण मग तरीही शेपूची भाजी उरत होती. मग आता काय करायचं? म्हटलं चला आयडिया लावायची. मुलं भाजी जी खात नाही त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं की ती भाजी खाल्ल्या जाते. मग मी आज ह्या शेपूच्या भाजीच्या वड्या करायचं ठरवलं. म्हटलं चला मुलांना असं काहीतरी चटपटीत आणि वेगळं काही बनवून दिलं की मुलं आवडीने खातात आणि शेपूची भाजी ही खाल्लीच पाहिजे. शेपूची भाजी काय मुलांनी प्रत्येक भाज्या खाव्या अशा आपल्या आईला नेहमी वाटत असतं आणि मग त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. जी भाजी मुलं खात नाही, जी भाजी मुलांना आवडत नाही ती त्यांच्या पोटात कशी जाईल यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. आणि मी तशीच एक अक्कल लढवली आणि शेपूच्या भाजीच्या वड्या बनवायचं ठरवलं. तर अर्ध्या शेपूच्या भाजीची मी भाजी बनवली आम्हा दोघांना खाण्यासाठी आणि बाकीच्यांच्या वड्या करायचं ठरवलं. मस्त असं भरपूर सारा लसूण सोलून घेतला. चांगले 3-4 गड्डे लसणाचे सोलले. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या. हिरवी मिरची आणि लसूण यांचं बारीक वाटण करायचं मी ठरवलं आपण वड्यामध्ये टाकण्यासाठी. ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या आधीच्या होत्या, ह्या मी आधी वापरून टाकल्या आणि काल ज्या मी मार्केटमधनं फ्रेश मिरच्या आणलेल्या त्या मी वर वापरायला ठेवल्या आणि ह्या जुन्या मिरचीचा ठेसा वाटायला घेतला. म्हणजे मिरची आणि लसूण हे वाटून घेतलं. आपल्याला भाजायची गरज नाही, असं कच्चंच वाटण करून घेतलं. आता हे मी ह्या वड्यांमध्ये वापरणार आहे. तर बघा अर्ध्या भाजीची भाजी बनवून घेतली मी शेपूची आणि अर्धी ही शेपू काढून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये आपण पटापट वड्या बनवून घेणार आहोत. तुम्ही म्हणतात व्हिडिओ जास्त मोठा बनवते रीमा, त्यासाठी हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करत आहे जेणेकरून शॉर्टमध्ये मी तुम्हाला ही शेपूच्या वड्यांची रेसिपी दाखवता येईल. तर शेपू घेतल्यानंतर एका बाउलमध्ये त्यामध्ये मी तीळ टाकले, ओवा टाकले, जिरं टाकलं. त्यानंतरनं हे जे वाटण आपण केलेलं आहे लसूण आणि मिरचीचं ते वाटण टाकलं. त्यानंतर हळद टाकली, मीठ चवीनुसार मीठ टाकलं. हे जे लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ते तुम्ही जेवढं तिखट खाता त्या हिशोबाने तुम्ही वाटण कमी जास्त टाकू शकता. मीठ तुमच्या चवीनुसार टाका आणि त्यानंतर आपण हे बेसन याच्यामध्ये ॲड करणार आहोत. बेसन सुरुवातीला थोडं थोडं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. एकदम जास्त बेसन टाकायचं नाही आहे. असं जेव्हा आपण हाताने मळायला लागतो त्यानंतर आपण थोडं थोडं बेसन टाकायचं. यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकणार आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे क्रंचीनेस छान येतो वड्यांमध्ये आणि वड्या खूप चविष्ट होतात. तर असं मी छान मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं 1 चमचा मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स केलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्टकटमध्ये तुमच्यापर्यंत पोचावा, छोटा व्हिडिओ बनवावा यासाठी मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे. हे 1 चमचा मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घेतलं. अगदी झटपट रेसिपी आहे, अजिबात वेळ लागत नाही. घरात असलेल्याच वस्तूंपासून आपण ही वड्या बनवू शकतो आणि खूप सोप्या होतात आणि बनवायला पण सोप्या आहेत आणि टेस्टी पण खूप लागतात. मी ह्या वड्या बनवल्या आणि खरंच सांगते तुम्हाला माझी मुलं कधीच शेपूची भाजी खात नाही. शेपू त्यांना घरात बनवली तरी जो घरात सुगंध येतो तो त्यांना आवडत नाही. पण ह्या शेपूच्या वड्या त्यांनी खूप आवडीने खाल्ल्या. मुलांनी घरात बनवलेली प्रत्येक भाजी खावी असा आपला अट्टहास असतो. पण ती भाजी त्यांना जर आवडत नसेल आणि जर आपण काहीतरी अशी आयडिया लावली तर ती भाजी त्यांच्या पोटात जाते आणि आपल्याला पण समाधान मिळतं की आपली मुलं सर्व प्रकारच्या भाज्या खातात. तसं माझ्या मुलांचे काही जास्त नाटकं नाही आहेत. प्रत्येक वेळेला ते जे असेल ते खाऊन घेतात. पण ही एकच भाजी अशी आहे शेपूची की माझ्या मुलांना आवडत नाही. बाकी मेथी वगैरे सगळ्या भाज्या ते खातात. कारलं आणि शेपू ह्या 2 भाज्या आमच्या घरात माझी मुलं खात नाही. पण आम्ही दोघं नवरा बायको प्रत्येक भाजी खातो आणि आमच्या घरात प्रत्येक भाजी बनते. तर अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी बनवून घ्यायची वड्यांची आणि एका प्लेटला तेल लावून घ्यायचं. तेलनी छान प्लेट ग्रीस करून घ्यायची आणि हे जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते ह्या प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित थापून घ्यायचं. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, तुम्हाला आवडेल ह्या हिशोबाने आपण ह्या वड्या करून घ्यायच्या आणि छान असं थापून घ्यायचं. आणि आता मी एका पॅनमध्ये गरम पाणी बनवायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत. वरून थोडीशी तीळ भुरभुरती आहे मी, म्हणजे तीळ टाकते जेणेकरून दिसायला पण खूप छान दिसतं आणि जेव्हा हे आपण तव्यावर शॅलो फ्राय करू तेव्हा हे तीळ क्रंची होतात आणि खूप चव छान लागते. तर अशा प्रकारे ही प्लेट बनून रेडी आहे. पाणी ऑलरेडी गरम झालेलं आहे. एका पॅनमध्ये मी पाणी ठेवलं
आणि त्याच्यात एक छोटीशी रिंग ठेवली आणि त्याच्यावर मी हे वाफवायला ठेवलं. तर वाफून झालं का नाही हे पण कसं चेक करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. चांगले 10-15 मिनटं मस्त हे वाफवून घेतलं. त्यानंतर त्याच्यात सुरी टाकून बघितली. सुरी एकदम क्लीन बाहेर आली. 2-3 वेळा मी सुरी टाकून बघितली. छानपैकी सुरी क्लीन बाहेर आल्यानंतर गॅस बंद केला. 5 मिनटासाठी असंच झाकण झाकून ठेवलं. 5 मिनटानंतर प्लेट पाण्याच्या बाहेर काढली. आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेणार आहोत. एकदम सोपी रेसिपी आहे. घरात जे आपलं सामान असतं, मिरच्या आपल्या घरात असतात, लसूण आपल्या घरात असतं, तीळ, ओवा, हळद, मीठ आपल्या घरात असतो. ह्याच वस्तूंपासून ह्या आपल्या शेपूच्या वड्या बनतात. जास्त वेळ लागत नाही, जास्त कष्ट लागत नाही. एका बाजूला स्वयंपाक होईपर्यंत एका बाजूला ह्या वड्या छान वाफवून घेता येतात. तर मी अर्ध्या शेपूची जी भाजी बनवली, मुगाची डाळ टाकून छान शेपूची भाजी बनवली, लसूण मिरची घालून, कांदा घालून आणि बाकीच्या शेपूच्या ह्या वड्या बनवल्या. म्हटलं बघूया ह्या वड्या तरी मुलं खातात का. मला थोडासा बनवताना प्रश्न पडलाच होता की मी वड्या बनवल्यात खरे, पण मुलं खातील का नाही. पण मुलांनी दुपारी जेवणात पण खाल्ल्या आणि संध्याकाळी चहा पिताना पण ह्या वड्या खाल्ल्या. खूप छान टेस्टी झाल्या होत्या. वाटतच नव्हतं की ह्या शेपूच्या वड्या आहेत. छान अशा शेपूच्या वड्या वाफवून झाल्यानंतर मी तव्यावर भाकरी केली होती. तो तवा गरमच होता. त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या वड्या त्याच्यावर छान मांडून घेतल्या आणि दोन्ही बाजूंनी आलटून पलटून अशा शॅलो फ्राय करून घेतल्या. पण मी ह्या वड्या माझ्या मनाने म्हणजे असं शॅलो फ्राय केल्या. पण खाल्ल्यानंतर मला असं समजलं की शॅलो फ्राय करण्याऐवजी जर मी डीप फ्राय केल्या असत्या तर ह्या वड्या अजून छान लागल्या असत्या. जर तुम्ही ह्या वड्या कधी बनवाल तर तुम्ही नक्की डीप फ्राय करा. काही जास्त तेल लागत नाही. मी जरासा कंटाळाच केला. तवा गरम असल्यामुळे तव्यावरच ह्या थोडंसं तेल टाकेल आणि थोडंसं तेल वाचवेल. मुलांना तेलकट कशाला द्यायचं, त्यामुळे मी ह्या अशा शॅलो फ्राय करून घेतल्या. पण तुम्ही ह्या डीप फ्राय करा. कढईत थोडंसंच तेल टाका. थोड्याशा तेलामध्ये 4-4, 5-5 वड्या टाकून छान शॅलो फ्राय करून घ्या. मंद आचेवर छान क्रिस्पी अशा तळून घ्या. खूप छान लागतात. मी ह्या तव्यावर शॅलो फ्राय केल्या. खूप टेस्टी झाल्या. मुलांनी खूप आवडीने खाल्ल्या आणि मला समाधान वाटलं की माझ्या मुलांनी आज एवढ्या वर्षात म्हणजे पहिल्यांदाच शेपूच्या वड्या खाल्ल्या. कारण मी पहिल्यांदाच बनवल्या. शेपूची भाजी त्यांनी कधीच खाल्ली नव्हती. ते कधीच खात नाहीत आणि मुलांनी आज शेपूच्या वड्या खाल्ल्या तर मला समाधान वाटलं की शेपूची भाजी माझ्या मुलांनी खाल्ली म्हणजे शेपू त्यांच्या पोटात गेली. तर बघा तुम्ही पण ह्या वड्या एकदा नक्की बनवून बघा. वड्या बनवल्यानंतर तुम्ही नक्कीच माझं नाव काढाल की खरंच रीमा खूपच टेस्टी झाल्या होत्या वड्या. मला तर खूप आवडल्या, मुलांना पण खूप आवडल्या. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बाकी ह्या आधी तुम्ही अशा वड्या बनवल्यात का मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा. मला खूप खूप सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो फ्री आहे. उद्या भेटूया. श्री स्वामी समर्थ. बाय.